महिन्यांची गरोदर असतानाही रंगमंचावर लावणी करणारी, बाळंतपण झाल्यानंतर काही मिनिटात पुन्हा स्टेजवर उभी राहणारी, राष्ट्रपतींकडून दोनदा सन्मानित होऊनही शेवटच्या काळात आर्थिक संकटात जगणारी कोण होत्या लावणी सम्राज्ञी विठाबाई भाऊ बापू मांग नारायणगावकर। चला जाणून घेऊया त्यांचा थक्क करणारा जीवन प्रवास। विठाबाई भाऊ बापू मांग नारायणगावकर यांचा जन्म 1935 साली सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला। त्यांचा जन्म ज्या घरात झाला ते घर म्हणजे तमाशाचं विद्यापीठच होतं। त्यांचे वडील भाऊ मांग आणि काका बापू मांग हे त्या काळातील नामांकित तमाशा कलावंत होते। त्यांच्या कुटुंबाचा भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला फड होता। त्यामुळे विठाबाईंना अभिनय, लावणी आणि तमाशाचं शिक्षण कोणत्याही शाळेत जाऊन घ्यावं लागलं नाही। घरच त्यांचं गुरुकुल होतं आणि रंगमंच हीच त्यांची शाळा होती। अगदी लहान वयातच त्यांनी तमाशाच्या फडात काम करण्यास सुरुवात केली। त्यांचा दमदार आवाज, अचूक अभिनय, उत्स्फूर्त संवाद फेक आणि लावणीतील अदाकारी पाहून प्रेक्षक अक्षरशः वेडे व्हायचे। त्यांनी महाराष्ट्रासह दिल्ली आणि देशभरात हजारो प्रयोग केले। तमाशा ही केवळ गावागावातील लोककला नसून राष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं। 1962च्या भारत-चीन युद्धावेळी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नेफा सीमेवर जाऊन भारतीय जवानांसाठी मोफत तमाशाचे प्रयोग केले। सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी केलेलं हे योगदान आजही अभिमानाने सांगितलं जातं। विठाबाईंच्या आयुष्यातील सर्वात चर्चित घटना म्हणजे त्यांचं रंगमंचावरचं समर्पण। एका कार्यक्रमादरम्यान त्या 9 महिन्याच्या गरोदर होत्या। कार्यक्रम सुरू असतानाच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या। त्या स्टेजच्या मागे गेल्या, बाळाला जन्म दिला, नाळ कापली आणि काही वेळातच पुन्हा रंगमंचावर येऊन त्यांनी कार्यक्रम पूर्ण केला। हा प्रसंग आजही त्यांच्या कलेवरील निष्ठेचं सर्वात मोठं उदाहरण मानलं जातं। त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज राज कपूर यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती। मात्र आपल्या तमाशा फडातील कलाकारांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी ती संधी नाकारली। संगीत नाटक अकादमीतही अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला। पण इतकं मोठं नाव असूनही त्यांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत संघर्षमय ठरला। आर्थिक अडचणी, आजारपण आणि उपचारांचा खर्च यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं। ज्या कलाकाराने आयुष्यभर महाराष्ट्राला हसवलं, नाचवलं आणि लोककलेची सेवा केली त्या कलाकाराला शेवटच्या काळात मदतीची गरज भासली ही आपल्या समाजासाठी सगळ्यात मोठी खंत आहे। आज त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासन विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करते। त्यांच्या जीवनावर आधारित श्रद्धा कपूर अभिनीत इठा हा हिंदी चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे। मात्र आजही एक प्रश्न कायम आहे, ज्या स्त्रीने तमाशाला जागतिक ओळख मिळवून दिली तिच्या संघर्षाची आणि त्यागाची खरी कहाणी आजच्या पिढीपर्यंत किती पोहोचली आहे? जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण विठाबाईंची ही कथा फक्त एका कलाकाराची नाही तर महाराष्ट्राच्या लोककलेच्या अस्मितेची कथा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या VRS मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।